काही आईवडिलांची म्हणणं असते की शेतकऱ्याच्या पोरांना पोरी नाही द्यायचं. शेतकऱ्यांच्या दारात एवढं भांडवल असते बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बाळापेक्षा याला जास्त जीव लावतात. मग विचार करा तुम्ही, आपल्या बाळाला आपण वाटीनं चमच्यानं दूध पाजतो आणि आम्ही अशा बॉटलनी #रॉयल शेतकरी कारभारी अशीच दूध पिऊन मोठी झाले ही आणि ही पण अशीच होणार आहे मोठी, अशी ह्या गायींसारखी. तुम्ही बघू शकता कशा बसलेत निवांत. सकाळी दूध बीत काढलंय मस्तपैकी. हिनं तर सुरच लावलाय. हिला सवय आहे असं इवळायची. कशी इवळते बाई, इवळ गा अजून एकदा. हां रमा, चल सुरू कर तुझं. कसं इवळते ते दाखव. हां 1 2 3 स्टार्ट. हा तिकडची वरडायला लागली करते. सकाळी लवकर गारव्यामुळं काय उठायचं होत नाही, त्याच्यामुळे इथं पण थोडं शेण राहिले. ही दुधांच्या गायांचं तेवढं काढले, बाकीच्यांचं हे अंगणातलं वगैरे राहिले. आता दाजी येऊन दुधानं काढणार. आता पोरांची सकाळची शाळा आहे ना, त्यामुळं त्यांच्या ऐवजी मला पेन ठेवावं लागणार आहे आज. आता मी पेन ठेवणार आहे. कशी वरडते बघा, कसा सूर आहे. तू वरड. हां वरड एकदा. कसं. हां वरड वरड की बाय. शीतल वरड. कसं वरडते ते बाय. करते. आता कुठं गेलं वरड की. कोंबडीचा तर नवीनच नियम निघालाय, पाठीतच उभा राहून खायला लागली. काय खाते बघू तर. काय खाते बाय तू. अयो शेळ्यांना मका ठेवलेले राहिलेलं टुचून टुचून खायला लागले. काय करावं हिला. तिकडं 4 इकडं 4, त्या मिरच्या 4 इकडं सगळे उकरांग चालू आहे. आता आम्ही ठेवतो पेंड. ओके, इथं पेंड आहे, इथं भरड आहे, इथं चोरा पेंड आहे. आता सगळं व्हायचं ठेवायचं आणि मग टाकायचं मुरगास. बघू शकता तुम्ही, एवढं सगळं काम करून मी चालली आता शेतात दार धरायला. आणि हे बघा आमच्या खालच्या घरचं लोकेशन आहे. पूर्ण माळच आहे इथं. आता मी रानात पोहोचली आहे. ही बघू शकता आमची मका आहे आणि लई पातळ झाली आहे. आता तुरा टाकायला आली आहे. आमचे दादा आहेत मला दार धरू रागायला आले. ते वर खालच्या बाजूला आणि मी वरच्या बाजूला दार मोडायला. आणि इथं कशी थांबली आमची ज्वारी कशी आली आहे बघा. आता मी ज्वारीच्या शेतात दार धरायला लागले. आमची ज्वारी एवढी आली, आता पोटऱ्यात आली आहे, म्हणजे अजून पोटरा बाहेर पडला नाही. आता फर्स्ट दार मोडले, एक दार वळवले, पाणी चालले. तुम्ही बघू शकता छोटीच ज्वारी अजून एवढा काय कडबा उचलला नाही माळाला असल्यामुळं. आणि इकडून बघा पूर्ण सारा भरून पाणी जाते, म्हणजे जवळ आहे ना, त्यामुळे मोटर फास्ट पाणी वळते. आणि हाय आपलं पाक सुकलेलं. इकडं पाण्याचं कसं दिसतंय आणि इकडं सुकलेलं कसं दिसतंय बघा. लय दिवस झाला, आठवडाभर लाईटीचा घोळा असल्यामुळं पाणी नाही दिलं त्यांना, म्हणून अशी झाली. लय मोठी पण नाही लय छोटी पण नाही, आहे आपलं पुरतं. आणि आमचा दादा बघा खालच्या बाजूला, इकडची बाजू भिजवून झाली. दादा खालच्या बाजूला पाणी सांगाय थांबले, तर मी वर दार मोडायला. एवढं ऊन लागायला लागले आणि एवढं डोकं दुखायला लागले, काय सांगू नका. जीव भुंडून गेलाय ना, उचमळायला लागले अशा उन्हानं. एवढं ऊन आहे काय सांगू. शेतकऱ्याचं खरंच कंडिशन लय अवघड असते हो. आणि मला शेतात मकत दार धरताना ज्वारी भिजवून आले आणि मकाच्या शेतात आल्यावर मला सापडली कोथिंबीर. आणि त्यानंतर ही बघू शकता तुम्ही छोटी छोटी भेंडीची झाडं आलेत. परत हे दोडक्याची वेल आलेत, दोडक्याचं बी पडलेलं. इकडं भेंडीची झाडं आलेत छोटी छोटी, त्याला फुलं पण लागलेत, भेंड्या पण लागलेत. आता यांच्या भेंड्या मी तोडून घेणार आहे. म्हणजे अगोदर मिरगाच्या टायमाला शेंगा पेरल्या होत्या भुईमुगाच्या, त्या शेंगा पण आहे, भेंड्या पण आहे, कोथिंबीर आहे, दोडका आहे, सगळं आले पडलेलं तसं सगळं उगवून. आणि तुम्ही बघू शकता आता मी मोटर बंद करायला आले इकडं. आणि ह्याच्या साईडला कासव दिसते का पाईपावर, छोटंसं एकदम छोटंसं आहे, तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू सो मच. ब्लॉग शेवटपर्यंत